सायटिकाचा त्रास असेल किंवा मणक्यांच्या कोणत्याही समस्या असतील तर शेवग्याच्या झाडाचा 5 ग्रॅम डिंक 50 मिली खोबरे तेलात कढवून हे तेल गाळून या तेलाने दररोज पाठीची, कमरेची आणि खुब्याची मालिश करावी. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. साई पडली असेल, केस नसलेला चट्टा दिसायला लागला असेल तर रोज सकाळी केस धुतल्यानंतर त्या ठिकाणी जास्वंद फुलाच्या पाकळ्या चुरगाळून त्यांचा रस चोळावा. सलग 10-15 दिवस हा उपाय करावा. यामुळे चाई पडल्या जागी नवीन केस उगवण्यास सुरुवात होते. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. पाव चमचा ओवा, अजवाईन 1 ग्लास पाण्यात चांगले उकळून घ्या व हे पाणी गाळून सकाळी सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे लिव्हर आणि किडनीत साठलेले विषारी घटक बाहेर फेकले जातात. शिवाय वजन कमी होण्यास देखील मदत होते. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. भाव्याच्या शेंगांमधील गर 10 ग्राम आणि खडीसाखर 10 ग्राम या प्रमाणात एकत्र करून खलबत्त्यात चटणी बनवा आणि यातील अर्धा ते 1 चमचा चटणी सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने सर्दीनंतरचा खोकला काही दिवसातच बरा होऊन जातो. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. पित्ताशयात खडा झाला असेल तर वाळवलेले आवळे घेऊन त्यांची पावडर बनवा आणि यातील 1 चमचा पावडर पाण्यात मिसळून प्या. सलग 15 दिवस हा उपाय नियमित करावा. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. त्वचा भाजली असेल तर आंब्याची कोय स्वच्छ दगडी सहाण्यावर पाण्यासोबत उगाळून पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट चटका बसलेल्या जागी लावावी. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि जखम देखील लवकर भरली जाते. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. घामामुळे त्वचेवर खाज येत असेल तर प्रभावित त्वचेवर चंदन पावडर चोळावी किंवा ताजा कोरफडीचा गर लावावा. डोके दुखत असेल तर चंदन पावडर पाण्यात मिसळून कपाळावर ही पेस्ट लावावी. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. 100 वर्षापूर्वीचे गुडघ्याचे दुखणे खेचून काढण्याची ताकद या एका आयुर्वेदिक उपायात आहे. शिसव वृक्षाची पाने ठेचून मोहरीच्या तेलात गरम करून घ्या आणि कोमट असताना हा लेप दुखणाऱ्या गुडघ्यावर लावा व सुती कपड्याने बांधून ठेवा. शक्यतो रात्री झोपताना हा उपाय करा जेणेकरून गुडघ्याची जास्त हालचाल होणार नाही. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर केळीच्या सालीच्या आतील बाजूने चेहऱ्याची 5-10 मिनिटे मसाज करावी. यामध्ये सॅलिसिलिक तत्व आढळते जे चेहऱ्यावर पुरळ येऊ देत नाही. खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे.